नमस्कार मित्रांनो, मी अक्षय पवार. मित्रांनो, माझी बहीण लाडकी या योजनेत अत्यंत मोठा बदल करण्यात आला आहे. आता योजनेत 7 मोठे बदल केलेले आहे. यामध्ये काय बदल झालेले आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरू करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो. पहा, पहिला बदल, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिन्याची ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. म्हणजेच महिला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दर महिना रुपये 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. हा महत्त्वपूर्ण बदल आहे. 31 ऑगस्टपर्यंत बदल करू शकता आणि लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासूनच 1500 रुपये त्यांच्या बँकमध्ये जमा होणार आहे. तर दुसरा बदल पहा, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे, म्हणजेच डोमसाही प्रमाणपत्र होतं. या योजनेचं जे काही अधिवास प्रमाणपत्र होतं, जर डोमेशियल सर्टिफिकेट कोणत्या महिलाजवळ नसेल तर तुम्ही 15 वर्षापूर्वीचे हे 4 डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता. आता 15 वर्षापूर्वीचे तुम्ही काय काय डॉक्युमेंट देऊ शकता? रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र म्हणजेच तुमची वोटर ID, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला, या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र तुम्ही देऊ शकता. या 4 पैकी तुम्ही कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र देऊ शकता. त्यानंतर आता पुढचा बदल पहा, सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. त्यानंतर आपण चौथा बदल पाहूया. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगटऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. म्हणजेच तुम्ही इथं पाहू शकता, 21 ते 60 वर्ष वयोगटऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे. त्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला, दुसरा शाळेत सोडण्याचे प्रमाणपत्र, तिसरा अधिवास प्रमाणपत्र गृहीत धरण्यात येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर 6वा बदल आहे, जे काही उत्पन्नाचा दाखला आहे. जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तरी पहा, त्यांनी सांगितलं आहे, ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. म्हणजे लक्षात ठेवा, जर उत्पन्नाचा दाखला नसला तरीही तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर शेवटचा 7वा बदल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या कुटुंबात एक अविवाहित महिला असेल तर त्या अविवाहित मुलगी असेल तुमच्या कुटुंबातील आणि त्याचं वय 21 असेल तर ती सुद्धा इथे अर्ज करू शकते. असे काही महत्त्वपूर्ण 7 बदल होते. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.